बोले गावातील नवनाथ देवस्थानच्या सभेत गोंधळ. वार्षिक सभेच्या नोटीसची अट ठरली वादग्रस्त. नवनाथ देवस्थानच्या सभेत सभासदांचा नाराजीचा सूर. अनेक सभासद बाहेरूनच परतले. वार्षिक सभा ठरली वादळी. दिनांक 6 जून 2026 रोजी बोलेगाव येथील श्री राघवेंद्र स्वामी मंदिर परिसरात श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र या सभा दरम्यान देवस्थानच्या कारभारावरून सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर सभासदांनी सभेची नोटीस सोबत आणावी अशी टीप देण्यात आली होती. या अटीमुळे अनेक सभासदांना सभास्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. उपस्थित सभासदापेक्षा अधिक सभासद बाहेरूनच परत गेल्याची चर्चा यावेळी रंगली. या संपूर्ण प्रकारावरून संतप्त सभासदांनी ट्रस्टच्या कारभारावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणावर देवस्थानचे अध्यक्ष राजश्री सुळे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ज्या सदस्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यामागे काही तांत्रिक व नियमावलीत कारणे होती. कोणालाही जाणीवपूर्वक रोखण्यात आलेले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान या सर्व घडामोडीवर देवस्थानचे अध्यक्ष राजश्री सुळे यांची भूमिका काय असणार याकडे आता सभासदांसह भाविकांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी डॉक्टर बुकन. मी नगरमध्येच असतो. मी 2022 साली अजीवन सभासद म्हणून नोंदणी केलेली होती. माझे 21 सभासद आहेत. 21,000 रुपये पर हेड 1,000 रुपये दिले होते. 21 जणांचे 21,000 रुपये दिले होते. परंतु आज इथं सभासदांमार्फत समजलं की नवनाथ सेवा मंडळ ट्रस्टची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. कुठलाही आम्हाला पत्रव्यवहार वगैरे झाला नाही. परंतु इथं आल्यानंतर आमचं हे जे काय ओळखपत्र आहे हे मी येताना घेऊन आलो. लिस्टमध्ये यादीमध्ये नाव बघितलं, परंतु माझं नाव वगैरे याच्यातनं कट केलेलं आहे. मग नेमकं काय हे जे आहे देवस्थानचं आहे, देवाच्या धार्मिक स्थळामध्ये कुठे काही किती राजकारण होतं हे काही आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. तर आम्हाला फक्त मीटिंगसाठी बोलवलं असतं तर आम्ही पण उपस्थित राहिलो असतो. आता काही राहिला विषय, पोलीस प्रशासनामध्ये बंदोबस्तमध्ये सर्वसाधारण सभा होती. आता कुठलंही इलेक्शन नाही किंवा यांची काही नाहीये. सभा सर्वसाधारण सभा असताना पोलीस प्रशासनाचं काय काम आहे? नेमकं कशाचा एवढा धसका आहे? कोण विरोधक आहे? विरोधकच नाही म्हटल्यानंतर काय पोलीस प्रशासनाचा काय रोलच येत नाही ना याच्यामध्ये. तर याचा मी जाहीर निषेध करतो. हो हो, अडवलं गेलं ना. ते म्हणताय की तुमचं त्या लिस्टमध्ये नावच नाही. आता हे जे आहे हे माझं आधार ओळखपत्र, तर हे ओळखपत्रानुसार त्या लिस्टमध्ये 326 नंबरचं माझं नाव पाहिजे होतं, परंतु त्याच्यामध्ये नावच नाहीये. तर म्हणताय नाव नसल्या कारणाने तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. डावललं गेलं मला इथे. नमस्कार, माझं नाव नवनाथ पाठक आहे. 2022 साली मी या ट्रस्टमध्ये सभासदामधून विश्वस्त म्हणून निवडून आलेलो आहे. विश्वस्त म्हणून सोबत आम्ही सर्व सभासद जे सध्या विश्वस्त आहेत हे सर्व आम्ही एकाच पॅनलमध्ये सर्व निवडून आलेलो आहोत. त्यानंतर 2-3 मिटिंगला, मासिक मिटिंगसाठी आम्हाला इथं पत्रव्यवहार करण्यात आला. त्यावेळी मी हजर राहिलेलो आहे. परंतु त्याच्यानंतर काय झालं काही समजलं नाही. कुठल्याही इथल्या प्रशासनाकडून किंवा विश्वस्त मंडळाकडून आम्हाला नोटीस देखील कुठली मिळालेली नाही. आणि आज ज्यावेळेस समजलं सर्वसाधारण सभा 3 वर्षानंतर आज पहिल्यांदाच होते, हे पण एक दुर्दैव आहे. आणि त्या नोटिसीमध्ये सर्व सभासदांना 700-750 सभासद आहेत. सर्वांना नोटीस देण्याऐवजी काही ठराविक लोकांनाच या नोटीस दिलेल्या आहेत. आणि मला सुद्धा विश्वस्त असून सुद्धा मला सुद्धा याची नोटीस मिळालेली नाही. परंतु माहिती समजल्यानंतर काही लोकांसोबत म्हणजे जे सभासद आहेत त्यांच्यासोबत आम्ही इथं आलो. आमचे नावं चेक केले तर यामध्ये अक्षरशः आमचे नावच यामधून गायब झालेले आहेत. हे पण खूप दुर्दैवी आहे. आणि बरेचसे सभासद येऊन गेले, आले होते, पण इथं त्यांना प्रवेश न मिळाल्यामुळं बरेचसे मागे गेलेले आहेत. काही येत आहेत, परत जात आहेत. यांचं नेमकं विश्वस्त मंडळात चाललंय काय हे खूप याचं खेद वाटत आहे. हो, येस येस, तोच समजायला मार्ग नाही. आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो, कारण मी ज्या विश्वस्त मंडळामध्ये काम करतो यामध्ये कुठली कोणाची आतापर्यंत तक्रार नाही, कुठला ॲलिगेशन नाही, कुठलंच काही नाही. मी सुद्धा वैयक्तिक कुठलीही संस्थेच्या विरोधात कुठली तक्रार नाही. असं असताना देखील यांनी हे का केलं हेच आम्हाला अनाकलनीय आहे. जे तुम्हाला सांगितलं मी, हे बघा, हे जे आमचा 2022 साली पॅनल केला होता त्या पॅनलमध्ये हे माझं पाठक नवनाथ रामभाऊ म्हणून नाव आहे. आणि हे सर्व सध्या जे विश्वस्त मंडळ आहेत आम्ही एकाच पॅनलमध्ये एकासोबत निवडणूक लढवली होती आणि सर्व सभासदांमधून बहुमताने आम्ही सर्व निवडून आलेलो आहोत. ती नेहमीच टाकली जाते की सभा असताना, सर्वसाधारण सभा असताना की नोटीस घेऊन यावी.
आणि नोटीस नसेल तर त्यांचं जर सभासद यादीमध्ये जर नाव असेल तर ओळखपत्राद्वारेही आतमध्ये त्यांना सोडण्यात येतं. पण त्यांचं यादीमध्येच नाव नसेल तर त्यांना कसं सोडलं जाणार? पण आता मला काही असे सभासद भेटले, त्यांच्याकडे काही कार्ड होते, पण त्यांचं असं म्हणणं होतं की अजेंडा मिळाला नसल्यामुळे त्यांनी आम्हाला आतमध्येच घेतलं नाही नाही आणि नाही ते सर्वसाधारण सभेपासून वंचित राहिले. नाही नाही असं त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण असं आहे की आम्ही असं इन्स्ट्रक्शन दिलं नव्हतं. आम्ही उलट इन्स्ट्रक्शन अशा दिल्या होत्या की जरी हा कागद अजेंड्याचा कागद नसेल आणि त्यांचं नाव असेल सभासद यादीत तर त्यांनी कुठलंही ओळखपत्र दाखवून त्यांना सोडण्यात यावं. मिळाली इथं मग आल्यानंतर त्यांचं सभासद असताना सभासद असताना मग त्यांनी कुठल्याही मला येऊन भेटायला पाहिजे होतं, सचिवांना येऊन भेटायला पाहिजे होतं. ते कुणालाही येऊन भेटले नाहीत. ऑफिशियली आम्हाला त्यांनी त्यांचा निषेध दाखवलेला नाही किंवा त्यांचं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांची जी तक्रार होती ती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली नाही. ती डायरेक्ट मीडियापर्यंत पोहोचलेली आहे. पण आम्हाला त्यांनी दाखवली नसती. आमच्याजवळ आले असते तर आम्ही त्याला उत्तर दिलं असतं की त्यांचं सभासदत्व फी न भरल्यामुळे रद्द झालं. बरं,